ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आज मी जो अनुभव सांगणार आहे त्या अनुभवामध्ये आई आपल्या सर्व बाजूंनी कसे संरक्षण करतात, आई कशा सर्वव्यापी, सर्व साक्षी आणि अंतर्ज्ञानी आहेत, हे आपल्याला या अनुभवातून अगदी जवळून लक्षात येईल. तर मी अनुभवाला सुरुवात करते. ओम नमः शिवाय. परमपूज्य आई आम्हा सर्व भक्तांचे पावलोपावली कसे रक्षण करण्यास तत्पर असतात, या गोष्टींचा मला आलेला अनुभव. मी डोंबिवली येथे राहते. माझे माहेर बोरिवली येथे आहे. संक्रांतीनिमित्त मी दागिने काढण्यासाठी बँकेत 10 जानेवारी रोजी बोरिवलीला गेले. रात्र झाल्यामुळे भाऊ म्हणाला, दागिने तुझ्याजवळ असल्याने तू आज जाऊ नकोस. त्यामुळे त्या रात्री माहेरी मुक्काम करून 11 जानेवारीला जायचे ठरवले. त्या दिवशी एक महत्त्वाचे काम आटोपून दादरला मी 7:22ची लोकल पकडली. परंतु डब्यात पाय ठेवताच आज काही विपरीत घडणार असे माझ्या मनात आले. रोज बसायला जागा नसते म्हणून मी दाराजवळ बसते, पण त्या दिवशी मी दाराजवळ बसायला गेले तोच कोण्या एका अज्ञात शक्तीने मला डब्याच्या आत ढकलले. त्यावर 2-3 नंबरला बसलेल्या बायकांना तुम्ही कोठे उतरणार आहात असे विचारले असता घाटकोपरला आम्ही उतरणार असे मला सांगितले. खिडकीजवळ बसलेल्या बाईंनी मला कुर्ल्याला त्यांनी मला बोलून जागा दिली. त्यावेळी मी माझा मंदिराचा नेम चालवित होते. गाडी मुलुंड व ठाण्याच्या मध्ये थांबली. तेव्हा मला कोणाला मारल्याचा आवाज आला. वर पाहते तर एक गुंड माझ्या समोरच पाठमोरा उभा असून माझ्या समोरच्या बाईच्या छातीवर मारून मंगळसूत्र त्याने खेचले व तो ते घेऊन उतरून जाऊ लागला. त्यावेळी माझ्या अंगावर संक्रांतीसाठी बँकेतून काढलेले 15 ते 16 तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते. माझ्या पर्समध्ये चांदीची भांडी व 2500 रुपये रोख होते. सर्व बायकांनी मला सांगितले की तो प्रत्येक बाईकडे रागाने पाहत होता. पण आश्चर्य हे की मी त्याच्या समोरच बसलेली असून देखील त्याला कशी दिसले नाही. मी त्याला दिसू नये म्हणूनच मला अगदी कोपऱ्यातली जागा परमपूज्य आईंनीच मिळवून दिली होती की काय. त्याचप्रमाणे माझ्या मनात असा विचार आला की जर मी नेहमीप्रमाणे दारात बसले असते तर माझ्यावर कोणते संकट आले असते. हा प्रकार घडल्यावर जिचे मंगळसूत्र गेले त्या बाईने मला साखळी खेचण्यास सांगितले. मी साखळी खेचू लागले तर दारात बसलेली 10-15 माणसे मला म्हणाली की ती साखळी खेचू नका, ती बहुधा गुंडांच्याच गँगमधली असावीत. अशा प्रकारे परमपूज्य आईंनीच माझ्यावर येऊ घातलेल्या संकटातून अशा प्रकारे युक्तीने माझी त्याच्यातून सुटका केली, हे आठवून आजही मला गहिवरून येते. परमपूज्य आई सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अंतर्ज्ञानी आहेत. हे तुझे थोर उपकार आई, तुझे थोर उपकार. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.